नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज एक्सपायरी होती निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे आपण 22,300चा पूट अगोदर सेल केला. तो केलेला आहे आपण बघा आता केलेला आहे तो 38 रुपयाला सेल केलेला आहे एक लॉट. आणि त्या अगेन्स्ट आपण हेजिंग केली 22,150ची पूटची 8 रुपये 70 पैसे. याचं कारण असं की आपल्याला जवळजवळ 29-30 हजारचं मार्जिन लागलं. हेच ज्या ठिकाणी आपण सिंगल सेल करून तिथे 80,000 लागतात किंवा 1 लाख लागतात, तिथे आपल्याला 30-32 हजारात ते काम होतं. आणि निफ्टी बघा डाऊन ट्रेंड आहे, बँक निफ्टी डाऊन ट्रेंड आहे. सकाळ आज 9:30 वाजले पण फिर निफ्टी डाऊन ट्रेंड, म्हणजे ओव्हरऑल मार्केट आज डाऊन ट्रेंडलाच आहे. आणि ओव्हरऑल 90% मार्केटसुद्धा ग्लोबल डाऊन ट्रेंडच दिसतं आहे. ग्लोबलमध्ये बघा सगळं आपण ग्लोबल इंडेक्स पण लावून बघायचं. आणि साधारण ओव्हरऑल त्यानंतर डाऊन ट्रेंड दिसतं आहे. पण ऑप्शन चेन बघितली तर ऑप्शन चेनमध्ये आपल्याला बुलिश पॅटर्न थोडंफार बनलेलं दिसतं आहे किंवा रेंज बाउंड राहणार आहे असं दिसतं आहे. त्यानंतर आपण ओपन इंटरेस्टमध्ये चेक करत राहणार आहोत की काय होणार आहे. आणि आता थोडं आपण वेट करायचं आहे आपल्याला की काय होतं आहे. अरे आपण पोझिशन जी बनवली आहे तिला स्टॉप लॉस आपल्याला लावायचा आहे. तो स्टार्टिंगला फार व्हॉलेटिलिटी असल्यामुळे स्टॉप लॉस हिट होतो. म्हणून स्टॉप लॉस आपण अशा पॉईंटवर लावायचं की आपल्याला स्टॉप लॉस हिट झाला नाही पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला अनुभव लागतील, एक्सपिरियन्स लागेल. आणि एक्सपिरियन्सशिवाय तेव्हा तुम्ही स्टॉप लॉस लावू शकत नाही. कारण स्टॉप लॉस कुठे लावायचं हे पण तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना स्टॉप लॉस कसं लावायचा, कुठे लावायचा, ट्रेल कसं करायचं हे माहीत नसतं. हे बघा आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिकवलेलं आहे. आता ऑप्शन चेन बघूया आपण. ऑप्शन चेनमध्ये 22,300ला पुट रायटिंग हेवी झालेली आहे. त्यानंतर खालोखाल 22,200ला पुट रायटिंग झालेली आहे. म्हणजे 22,300ला क्रॉसेस करून वर मार्केट राहणार आहे 100%. आता 300च्या वर तर झालं म्हणजे आपला व्ह्यू बरोबर आहे. त्यानंतर 350ला सुद्धा पुट रायटिंग वाढत चाललेली आहे असं दिसते आपल्याला. थोडा एंजलचं ॲपमध्ये चार्ट ओपन होत नाही काही कारणास्तव. आपण परत ऑप्शन चेनकडे जाऊया. 400ला सुद्धा पुट रायटिंग हेवी झालेली आहे. पुट रायटिंग ही जास्त जेव्हा होते तेव्हा आपल्याला चान्स असतो की तो प्रीमियम टाईम टिके होण्याचा. आणि पुट रायटिंग म्हणजे काय, पुट सेलिंग म्हणजे काय की मार्केट जेव्हा अप जाणार असेल, निफ्टी जेव्हा अप साईडला जाणार असेल तेव्हा पुट सेलिंग केला जातो. आणि कॉल सेलिंग कधी केलं जातं, मार्केट जेव्हा त्या रेंजच्या खाली राहणार आहे, त्या स्ट्राईक प्राईसच्या खाली राहणार आहे तेव्हा कॉल सेल केला जातो. हे एक्सपायरीच्या दिवशी सांगतो मला, किंवा विकली एक्सपायरी पण अशी होते. आणि आता आपला हळूहळू प्रॉफिट बघा 353च्या आसपास 51च्या आसपास चाललेला आहे. आपण जो 38 रुपयाला प्रीमियम सेल केला तो 26 रुपये चाललेला आहे. आणि हळूहळू टाईम टिके होत आहे. निफ्टीमध्ये आपण हे 4 ते 5 वर्ष अनुभव घेतल्यानंतर आपल्याला ह्या व्ह्यूचा अंदाज लागतो. एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठलाही कोर्स किंवा तुम्ही ट्रेनिंगला जाल तर तुम्हाला फक्त एक थिअरीमध्ये शिकवलं जाईल. तुम्हाला काय केलं तर काय होऊ शकते तुम्हाला शिकवलं जाईल. पण मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिकली जो नॉलेज असतो तो तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही. त्याने जे तुम्हाला तरी शिकवलं तरी तुम्हाला स्वतः बसून तुम्हाला ट्रेड घ्यावं लागतील. तुम्हाला रिअल ट्रेड घ्यावे लागतील. तुम्हाला पेपर ट्रेड घ्यावे लागतील. पेपर ट्रेड घेणं आणि रिअल ट्रेड घेणं खूप फरक असतो. पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला तुमची सायकोलॉजी तयार होत नाही, माइंडसेट तयार होत नाही. एवढं का, तुम्हाला थोडाफार अंदाज लागतो, काय व्ह्यू आहे कळू शकतं, पण मार्केट कसं चालतं हे पण कळतं. पण आपला खरोखर जेव्हा पैसा लागतो मार्केटमध्ये त्यावेळेस आपल्याला समजतं की आपली धडकन कशी चेंज होते किंवा माइंड आपलं कसं गरम होतं, थंड होतं, आपलं खुशी, नाराजी, आपलं भीती मनातली असते ती आपल्याला जाणवते. आणि ह्यासाठी तुम्हाला रिअल ट्रेड घेणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलचं नावसुद्धा रिअल ट्रेड मार्केटच आहे. आणि हे विचार करून ठेवलेलं आहे. कारण रिअल ट्रेड, आता मी जे तुम्हाला दाखवतो आहे ते रिअल ट्रेड दाखवतो आहे. आपण मध्ये आपण पेपर ट्रेड घेऊन तुम्हाला दाखवले होते, पेपर ट्रेडमध्ये व्ह्यू बघितले होते, तुम्हाला हे पण शिकवण्याचा प्रयत्न केला. पण मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी असते. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवरती तुम्हाला अवलंबून आहे की तुम्ही किती प्रॉफिट काढता, लॉस करता. जर तुम्ही 100 रुपयाचा ट्रेड घेतला असेल तर तुम्हाला 20 रुपये लॉस झाला पाहिजे, 80 रुपये प्रॉफिट झाला पाहिजे. ह्या रिस्क रिवॉर्ड मनी मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे मनी मॅनेजमेंट कोणाला जमतं, जो प्रॅक्टिस करतो, कंटिन्यू प्रॅक्टिस करतो, महिनों प्रॅक्टिस करतो. मार्केटची व्हॉलेटिलिटी जेव्हा संधी मिळेल तेव्हा ऑप्शन चेंज करणं. कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न मुळात म्हणजे कॅन्डल चार्ट पॅटर्नचा अभ्यास जो असतो ना, हा तुम्हाला तासनतास करावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही आहे. आता आपला प्रॉफिट बघा वाढून 400 झालेला आहे. हळूहळू टाईम टिके. सेलरचा हाच प्रॉफिट असतो. आपला एकदा ट्रेड घेतलं, फक्त व्ह्यू क्लिअर झालं की स्टॉप लॉस टाकलं की फक्त मार्केटला टायमिंग द्यायचं. जसं आपण 8 तास 9 तास ड्युटी करतो त्यानंतर आपल्याला 400-500 रुपये पगार मिळतो, तसंच इकडे आहे. पण इथे तुम्हाला गुणाकाराने रिटर्न मिळतात. तुमचं टॅलेंटचं तुम्हाला पैसे मिळतात. हे लक्षात घ्या. आपलं स्टॉप लॉस टाकलेलं आहे 50वरती. आपण स्टॉप लॉस 50वर का टाकला की जर मार्केट आपल्या विरुद्ध गेलं तर आपल्याला स्टॉप लॉस हिट होऊन आपल्याला आपण सेफमध्ये बाहेर पडू शकतो किंवा 400-500च्या लॉसमध्ये. पण आता आपण स्टॉप लॉस ट्रेल करतो आहे आणि आपण स्टॉप लॉस 40चा केला आहे.
50 होतं आपण 40वरती आणलेलं आहे. हळूहळू मार्केट जसं आपल्याला टाईम टिके होत जाईल आपल्या कॅपिटलमध्ये. आता प्रीमियम चाललं आहे 15 रुपये, आपलं प्रॉफिट झालेलं आहे 700 रुपये, म्हणून आपण तो स्टॉप लॉस 40वर आणलेला आहे. एक्सपायरी असल्यामुळे व्हॉलेटिलिटी फार असते, प्रीमियम फास्ट वाढतात आणि डाऊन होतात. पण हे त्यामुळे कसं त्याचा डेल्टा, थीटा, वेगा, गामा हे वेगळ्या तरी प्रकारे काम करतात. याचं सूत्र तुम्हाला सुद्धा हळूहळू तुम्हाला याचं गणित कळेल. पण तुम्ही प्रॅक्टिकली ट्रेड घ्या. तुम्हाला जेवढं लॉस सहन होऊ शकतो तेवढ्याच लॉसचं तुम्ही ट्रेड घ्या आणि त्याच्यावर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे कोर्स मला कुठल्या क्लासमध्ये जाऊन पैसे मोजून पण मिळणार नाही. तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा तुमचा लॉस करून बसाल ना आणि प्रॉफिट लॉस कराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की काय चीज असते ती मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे मित्रांनो, छप्परफाड पैसा आहे, सोन्याची खाण आहे म्हणावं लागेल, पैशाची खाण म्हणावं लागेल. पण तुम्हाला त्यामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, मार्केटला थोडं द्यावं लागेल. तुम्हाला पेशन्स, तुमचं थोडं त्याग, तुम्हाला थोडं परिश्रम, कष्ट, तुम्हाला एकांतात राहून थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जसं जास्त अगल कुठे बबल करायची नाही. आपण काय करतो हे आपल्यापुरतं सिक्रेट ठेवायचं आणि काम करायचं. आता आपला प्रॉफिट वाढून 1356 झालेला आहे. आपण स्टॉप लॉस आपला 40चा आहे आणि 11वरती प्रीमियम आलेला आहे. आता स्टॉप लॉस आपण पुन्हा ट्रेल करतो आहे. आता आपण 40चा स्टॉप लॉस काढून आपण साधारण आपण स्टॉप लॉस चेंज करणं का गरज आहे. आपण प्रॉफिट झालेलं आहे तर आपण प्रॉफिट आपल्याला घरात घेऊन जायचं असतो. आपण आता असं होतं की मार्केटमध्ये परत डाऊन ट्रेंड आला, काही न्यूज आली तर आपला प्रॉफिट आहे तो पण निघून गेला. आता आपण 25चा स्टॉप लॉस टाकतो आहे. ट्रिगर प्राईस 25 आहे आणि लिमिट प्राईस 25.10 पैसे. आपण असं मित्रांनो स्टॉप लॉस ट्रेल कसं करतो आहे तुम्हाला दाखवतो आहे. तुम्ही शिकवून घ्या, तुम्ही हे बघून घ्या. तुम्ही प्रॅक्टिकली पण तुम्हाला हे करायचं आहे. ॲपवरती तुम्हाला प्रॅक्टिकली पण करायचं आहे. तुम्हाला स्टॉप लॉस जेव्हा प्रॉफिट येतो सेलिंगमध्ये तेव्हा स्टॉप लॉस हा कमी खाली यायचा असतो प्रीमियमचा. बाहेर काय करतो वरती ट्रेड करतो. पण सेलिंगमध्ये असं असतं आपल्याला दिवसभर होल्ड करता येतं, पेशन्स ठेवता येतं. मार्केट कुठेही जाऊ दे, व्यू मार्केटचा आपल्या फक्त स्ट्राईक प्राईसच्या वर मार्केट राहिलं की पुट सेलिंग चालते आणि आपल्या स्ट्राईक प्राईसच्या खाली राहिलं की कॉल सेलिंग चालते. हे लक्षात ठेवा. आता निफ्टी बघा प्लसमध्ये आलेला आहे 50 पॉईंट. बँक निफ्टीसुद्धा 90 पॉईंट प्लसमध्ये आलेला आहे. फिन निफ्टीचा रिकवर झालेला आहे आणि मग आपल्या ऑप्शनचे थोडे चेंजेस झालेले आहेत. 22,400ला पोट रायटिंग हेवी झालेली आहे. 22,300ला पोट रायटिंग आहेच, पण 22,400ला सुद्धा पोट रायटिंग आहे. 22,350ला सुद्धा पोट रायटिंग आहे. म्हणजे ओव्हरऑल व्यू असं सांगते की 22,400च्या वरती मार्केट होल्ड करेल. आज एक्सपायरीपर्यंत मार्केटला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न चालला आहे आणि हळूहळू मार्केट 22,450ला पण पोट रायटिंग हळूहळू वाढते. काही रिझल्ट असतात कंपन्यांचे, काही न्यूज असतात, त्यामुळे असे म्हणजे ओपन प्रोफेशनल लोक असतात, स्मार्ट मनीवाले असतात, ऑपरेटर असतात, ते FISDIs हे आपली पोझिशन इथे बनवत असतात आणि ही पोझिशन त्यांनी वाढवल्यामुळे हे तुम्हाला जी कॅन्डल दिसत आहेत, तुम्हाला जो हा चार्ट दिसतो आहे जिथे जास्त निळं मोठी दिसते तिथे ऑपरेटर असतात. म्हणजे मार्केट जे चालवू शकतात, पाडू शकतात किंवा वर नेऊ शकतात त्यांना ऑपरेटर म्हणतात. ऑपरेटर हा कोण एक नसतो, असे अनेक असतात जे स्मार्ट मनीवाले पैसेवाले लोक असतात. उदाहरणार्थ FIs वगैरे ज्यांच्याकडे जास्त पैसे, हेवी पैसे असतात. रिटेलर ऑप्शन चेन किंवा मार्केटचं सेंटिमेंट बदलू शकत नाही आणि काही जर वेगळ्या अफवा आल्या, न्यूज आल्या आणि त्याच्यामध्ये सगळे रिटेलर उतरले ताकदीने पैसे घेऊन एकदम, तर ते रिटेलरची थोडाफार फरक पडतो, पण काही वेळापुरता पडतो, जास्त वेळ पडत नाही. आता आपला प्रॉफिट वाढून मित्रांनो 1900पर्यंत झालेला आहे. आपण 22,300चा पूट आहे तो आपण 16 रुपयाला बाय केलेला आहे. सेल केला होता 34 रुपयाला. सरासरी ॲव्हरेज आपला एकदा स्टॉप लॉस 25ला हिट झाला होता. आपण पुन्हा तो हे करून 1800 रुपये प्रॉफिटवर बाहेर पडलेला आहे. स्टॉप लॉस आपला हिट झाला, थोडक्यात आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि नंतर आपण संधी भेटली, ओपन इंटरेस्ट वाढलं पोटमध्ये, त्यामुळे आपण पुन्हा 22,500चा पूट सेल केलेला आहे 38 रुपयावरती. आता आपल्याला बघायचं की आपला प्रॉफिट किती होतो आहे. आता हळूहळू आपला प्रॉफिट वाढत चालला आहे. 2,000च्या आसपास आपला प्रॉफिट आलेला आहे. आपला 1,000, 1,100, 1,200चा प्रॉफिट डेली असतो. पण जेव्हा मार्केट संधी देतं तेव्हा आपण त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं असतं आणि हे आम्हाला चांगलं माहीत होतं. आता बघा मित्रांनो, आपण 22,500चा पूट सेल केलेला आहे आणि त्यानंतर आपण परत 22,300चा पूट सेल केला आपण आपला, कारण की आपण मार्केटमध्ये ओपन इंटरेस्ट जास्त 500ला वाढल्यामुळे आपण 22,500चा पूट परत सेल केला. परत ते 32-31 रुपयावरती सेल केला, 38 रुपयावरती सेल केला आणि आपण जो 22,300चा पूट सेल केला होता तो 34 रुपयाला सेल केला आणि तो आपण बाय केला 16 रुपयावरती. असं आपल्या सरासरी 2 लॉटचं ॲव्हरेज आहे. आपण एकदा स्टॉप लॉस हिट झाला आणि परत आपण सेल केला होता म्हणून तो 2 लॉट दाखवतो आहे. आणि 22,500चा पूट आपण 38 रुपये 10 पैशाला सेल केला आणि तो 75 पैशाला काढला. मित्रांनो 38 रुपये आपले प्रॉफिट झालं. इथे आपल्याला जवळ 17-18 रुपये प्रॉफिट झालं मित्रांनो. आणि टोटल आपल्याला प्रॉफिट दिसते 3,125 रुपये प्रॉफिट आपल्याला डे एंडला झालं. दोन्ही पूट सेल केली. याचा अर्थ मार्केट अप साईडला 200 पॉईंट मुवमेंट भेटली मार्केटने आणि निफ्टी
चांगलं बुलिश पॅटर्न होतं. अगोदर स्टार्टिंगला वाटलं होतं की मार्केट डाऊन ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडलाच उघडलं होतं, पण नंतर मार्केटला काही न्यूज, काही डिव्हिडंड कंपन्यांचे, काही वोडाफोन आयडियाचे रिझल्ट आणि IFU वगैरे इतर काही सेंटिमेंट होते मार्केटचे. ग्लोबल मार्केट जरी डाऊन असलं तरी आपला मार्केट बुलिश होतं आणि अशामुळे आपल्याला आज प्रॉफिट झालेलं आहे आणि आपण ते स्टॉप लॉस ट्रेल करून करून तो प्रॉफिट बुक केलेला आहे. मित्रांनो, स्टॉप लॉस लावणं फार गरजेचं आहे. ज्यांना लॉस होतं आहे त्याचं कारण असं आहे की स्टॉप लॉस लावत नाहीत म्हणून त्यांना लॉस होतं आहे. त्यांचं ते माइंडसेट तयार होत नाही त्यामुळे आणि एक भीती निर्माण होते मनामध्ये. आणि स्टॉप लॉस लावल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहता. तुम्हाला माहिती आहे की माझा एवढं प्रॉफिट होणार आहे, मी एवढं प्रॉफिटमध्ये बाहेर पडणार आहे. स्टॉप लॉस ट्रेल करा. तुमचं 500पासून प्रॉफिट पुढे सुरू झालं की तुम्हाला वाटतं की या प्राईजमध्ये मार्केट फिरत राहील, त्या प्राईजच्या थोडं वरती 5 रुपये वरती स्टॉप लॉस लावा आणि स्टॉप लॉस ट्रेल करून तुम्ही बाहेर पडा, जेणेकरून तुम्हाला तुमचं डे एंडला तुम्ही प्रॉफिटमध्ये बाहेर पडाल. आणि लॉस झाला तर तुम्ही 500च्या वरती लॉस करायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. सेलिंगमध्ये तुम्हाला हेजिंग करून, आता मी काय केलं होतं, 22,150चा फूट 2 लॉट बाय केले होते, त्यामुळे मला 515चा लॉस दिसतोय. पण एकंदरीत मला हे दोन्ही प्रॉफिट झालेत आणि मी बँक निफ्टीचं लॉंगला होल्ड केलं. तुम्हाला सांगितलंच, ठेवलेलंच आहे 55,500चा कॉल मी लॉंगसाठी ठेवलेला आहे जूनचे एंडिंगपर्यंत. ओव्हरऑल तो प्रॉफिट जाणार आहे 100%. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.